आजच्या ठळक बातम्या. मळगाव येथील माळीच्या घरातील गणपतीला जल्लोषात निरोप. वैभववाडी तालुक्यात गौरी गणपतीचे विसर्जन करून निरोप. अलिबाग खारेपाट विभागात गौरी गणपती विसर्जन सोहळा. मुरुडमध्ये गौरी गणपतीचे उत्साहात विसर्जन. महाड येथे गणरायांना वाजत गाजत निरोप. खालापूर तालुक्यात भक्तिमय वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप. आता पाहूयात बातम्या सविस्तर स्वरूपात. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माळीचे घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घरवडकर राऊळ कुटुंबियांच्या 700 वर्षांची परंपरा असलेल्या गणपती बाप्पाला 7व्या दिवशी उत्साहात निरोप देण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या भव्य गणेश मूर्तीच्या मिरवणुकीत शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. जवळपास 85 पेक्षा जास्त कुटुंबांचा हा गणपती असून माळगाव गावातील 5वे देवस्थान म्हणूनही या गणपतीची ख्याती आहे. या वर्षीही 7 दिवसांचा हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात ढोल ताशाच्या गजरात आणि फटाक्याच्या आतिषबाजी करत वैभववाडी तालुक्यातील 7 दिवसांच्या गौरी गणपतीचे मोठ्या भक्तिभावात विसर्जन करून निरोप देण्यात आला. लाडक्या गणरायाला निरोप देताना अनेक जणांचे डोळे पाणावले होते. कोकणातील सर्वात मोठा सण गणेश चतुर्थीला बुधवारपासून प्रारंभ झाला होता. या सणाकरिता मुंबईसह पुण्यातून चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. अलिबाग तालुक्यात खारेपाट दुर्गम अशा बहिरीचा पाडा येथे सर्वात मोठा सण श्री गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात श्री विठ्ठल मंदिर येथे महाआरती करून बाप्पाचे विसर्जन येथील तलावात करण्यात आले. एकत्रित येऊन विसर्जन करण्याची परंपरा शेकडो वर्षांची आहे. संपूर्ण खारेपाट विभागात बहिरीचा पाडा, मानकुळे, नारंगीचा टेप, शिरवली या शिवरे बेलपाडा, कावडे, रेवस, चिंचवली, लेपी, खिडकी आणि शहापूर, पेजारी, कोपर संपूर्ण खारेपाट विभागात हा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील 2292 गणपती तर 251 गौरीचे विसर्जन ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत मंगलमय वातावरणात करण्यात आले. यावेळी नगर परिषदेच्या वतीने नाक्यावर रोषणाई, गणपती विसर्जन करण्यासाठी 10 लाईफगार्ड आणि मेडिसिनची व्यवस्था करण्यात आली होती. मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकार, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गणरायाला निरोप देताना गणेश भक्त हळवे झाले असले तरी त्यांच्या जल्लोषाला उधाण आले होते. महाडमध्ये 7 दिवसांच्या गणरायांना वाजत गाजत भक्तिभावाने गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणा देत गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. महाड शहरातील दादली पूल गणपती घाट, भोई घाट, गवळआळी येथील गणपती घाट तसेच महाड नगरपालिकेने शहरातील भिलारे मैदानात तयार करण्यात आलेल्या भव्य अशा कृत्रिम तलावात महाडकरांनी गौरी गणपतीचं विसर्जन केलं. खालापूर ग्रामीण भागात देखील 7 दिवसांसाठी पाहुणे म्हणून प्रत्येक घराघरात विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आणि गौराईला 7व्या दिवशी भक्तिमय वातावरणात गणेश भक्तांनी विसर्जन केले. पारंपरिक पद्धतीने टाळ मृदुंगांच्या गजरात नदीवर आपल्या लाडक्या बाप्पाला आणि गौराईला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. लाडक्या गणपती बाप्पाला आणि गौरीला भक्तिमय वातावरणात निरोप देताना अनेक भक्त आणि महिला, लहान मुले देखील भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.